सर गुड मॉर्निंग वगैरह छोड़ो, चिम टपाकडम डम बोलो. ओके, चिम टपाकडम डम. सब जब अभी इधर लक्ष विदाउट कन्फर्मेशन तर कोण एंट्री करतं? जे ऑदर सेटअप्स, ऑदर फ्लेवर्स, ऑदर डेटा हा जो खूप कन्फर्मेशन आहे, सो त्या ठिकाणी तो कन्फर्मेशनचा कॅन्डिडेटचा वेट न करता बनतो. इथं जर कदाचित चेंज झाला तर त्याचं पूर्ण प्रॉपर्टीज चेंज झाली ना, आपण त्या ठिकाणी आपण त्याला त्या प्रकारे इफेक्टिव्हली वापरू शकत नाही, सांगितलेलं आहे ना. मी तुम्हाला तेच सांगतो की फक्त आंधी धुंदी कॅन्डलस्टिक पॅटर्नवर ट्रेड नाही करायचा. त्याच्यात जर एक काहीतरी लेवल असेल किंवा काहीतरी NSC BSCचं जर व्हॅल्यूम तुम्ही बघत असेल, उभा एंट्री हरामी का कोणता हरामी बरं काय हा, तुम्ही जे म्हणता पोरांना हरामी, हे ते हरामी का दुसरं हरामी सांग रेकॉर्डिंग वालं. तर शेजारचा दादा येऊ म्हटला मराठी इंग्लिश वाचायला येत नाही आणि शेअर मार्केटचे क्लास करतोच काय. ओके, इथं बघणे व्हॅल्यूम, व्हॅल्यूम पण मॅटर करतो. ते खाली काही शो नसतो, काळा नसतो, फोटो काढा इंस्टाग्रामवर टाकायला त्याचा यूज असतो. यूज हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. फटाफटा जॉईनिंग करा. चला, दिसतोय मी तुम्हाला सर्वांना एकदम क्लिअर क्लिअर. ओके, एक मिनिट ओपन करतो मी. चालेल, तर आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. पूर्ण अजून येत आहे तर एकदा आपण काही गोष्टी पहिले क्लिअर करून घेऊया. काय तर बघा की आपण नवीन इंस्टाग्राम अकाउंट बनवलं आहे, त्याची ID तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, टेलिग्रामची ID. ओके, PDF लागत असेल तर तुम्हाला ह्या कॉन्टॅक्ट साईट्सवर तुम्हाला जावं लागेल. व्हॉट्सअपला मला मेसेज करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा. जे नवे विद्यार्थी आले सो त्यांच्यासाठी काय या व्हिडिओचं बेनिफिट काय असणार आहे तर ते बघा. तुम्ही हा व्हिडिओ फक्त तुम्हाला स्टॉक मार्केट नव्हे तर तुम्हाला फॉरेक्स मार्केट, क्रिप्टो मार्केटमध्ये काम येणार आहे. नंतर हँड रिटन नोट्स तुम्हाला भेटणार आहे, जसं ॲज युजल तुम्हाला प्रत्येकाला देतोच मी. कॅन्डलस्टिक पॅटर्न्सची सायकोलॉजी काय असते सो तुम्हाला तेही कळणार आहे. एंट्री एक्झिट स्टॉप लॉस काय असणार आहे, वन टाइम लर्न करणे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला कसलाही प्रकारचं डबल डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नवर व्हिडिओ बघायची गरज राहणार नाही, याची गॅरंटी मी स्वतः देतो. ओके, चला, तर आपण मागच्या व्हिडिओला बघितलं होतं सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. तरी पण सबस्क्रायबर्स जितके हवे होते तितके आले नाही. लाईक पण मात्रा खूप कमी होती. तर लेक्चर केल्याच्यानंतर थोडंसं वाटलं तर रिव्हिजनसाठी यूट्यूबवर जाऊन तरी बघितलं तरी चालेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, आमचे जे सेशन्स आहे तुम्ही सेम सेशन्स ते यूट्यूबवर अपलोड करतोय. सो थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. वाटलं तर थोडीशी स्पीड वाढून घ्या, कारण की एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ चालणार आहे. तुम्ही थोडी स्पीड वाढून घ्या. आणि सिंगल कॅनॅस्टिक पॅटर्न आणि डबल कॅनॅस्टिक पॅटर्नमध्ये डिफरन्स काय असणार सुद्धा आपण एकदा चेक करूया. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं सिंगल कॅनॅस्टिक पॅटर्नमध्ये कलर मॅटर करत नाही, पण याच्यामध्ये कलर मॅटर करणार आहे. बरं का, का बरं, आता आपण एकदा स्टार्टिंगमध्ये बघूया. ओके, फर्स्ट थिंग मी तुम्हाला एकदा क्लिअर करून जर ती काय तर बघा, एक अप ट्रेंड असल्यावर एक ग्रीन कॅन्डल बनती. सेशनला स्टार्ट करायचे, सर्व आलेले आहे. आले, चालेल, स्टार्ट करूया आपण. तर बघा, एक अप ट्रेंड असतो. अप ट्रेंड असल्याच्या नंतर एक ग्रीन कॅन्डल बनते. ग्रीन कॅन्डलची ओपनिंग इथून होती. वर एक ट्रेंड असला, इथं ओपनिंग होती, इथं क्लोजिंग होती. ए त्याचा हाय असतो, ए त्याचा लो असतो. रेड कॅन्डल जेव्हा एक वरून मार्केट खाली येत असतं तेव्हा त्याची ओपनिंग वरून होत असती आणि जी क्लोजिंग त्याची खाली होत असते. इतकं तुम्हाला माहिती असेल. आता नसेल माहीत तुम्हाला तसे फर्स्ट व्हिडिओ बघा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, तिथं अजून तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. ओके, तर फर्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आपली काय आहे तर ती आहे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, सॉरी बेरिश किकर. सॉरी, बेरिश किकर आपली कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. त्याचे नोट्स आपण बघूया पहिले तर काय तर. ओके, एक मिनिट बरं हो. थोडंसं मोठं करतो मी याला. ओके, इझी टू ॲक्सेस, तुम्हाला पण क्लिअर दिसलं पाहिजे. चालेल. सर गुड मॉर्निंग वगैरह छोड़ो, चिम टपाकडम डम बोलो. ओके, चिम टपाकडम डम. सब जब अभी इधर लक्ष दो सब लोग, सारे लोक इकडे लक्ष द्या. सो आपण पहिले बघणार आहे बुलिश किकर. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, स्पीड वाढून बघा. 40 मिनिटच्या व्हिडिओ जाऊ शकतो. ओके, सो डबल कॅनस्टिक पॅटर्न. डबल कॅनस्टिक पॅटर्न मध्ये काय कसं काय आपण एकदा पहिले बघूया. बघा, जसं तुम्हाला सांगितलं मी,
एक अप ट्रेंड असतो बुलिश किकरमध्ये. बुलिश किकर कसा आयडेंटिफाय करायचा आपण ते बघूया. नंतर आपण त्याला आपल्या याच्यानंतर कशात बघूया आपण त्याला चार्ट्समध्ये बघूया. ओके. एक अप ट्रेंड होता. अप ट्रेंड होता. वरून ओपनिंग दिली, खाली क्लोजिंग दिली. ही एक आपली रेड कॅन्डल बनली. बरं का, एक रेड कॅन्डल बनली, वर ओपनिंग होती, खाली क्लोजिंग होती. आता जी नेक्स्ट कॅन्डल आहे ती कुठं पाहिजे होती? इथं. ओके. ती नेक्स्ट कॅन्डलची जी ओपनिंग आहे ती इथं पाहिजे होती. नंतर ती कॅन्डल इथं जाऊन इथं गेली पाहिजे होती. ओके. पण असं न करता ही कॅन्डल कशी गेली बघा. ही कॅन्डल ही जी कॅन्डल आहे, ओके, सेकंड कॅन्डल ती डायरेक्ट इथं न ओपन डायरेक्ट इथं ओपन केली. म्हणजे ती काय झाली, गॅप ऑफ ओपनिंग. जसं बघू शकता इथं गॅप ऑफ ओपनिंग झाली. इथं पण नाही, इथं पण नाही, डायरेक्ट इथं ओपनिंग झाली. दिसतंय तुम्हाला? आता एकदा मी तुम्हाला याचं नोट सांगतो बघा. ही कॅन्डल जी दिसणार आहे ती सेम ॲज अ मारुबुजू कॅन्डल दिसणार आहे. ओके. फर्स्ट कॅन्डल ही बेरिश असणार आहे, इट्स मीन्स ग्रीन. सेकंड कॅन्डल ही रेड असणार आहे, इट्स मीन्स ती बुलिश असणार आहे. गॅप ओपनिंग पाहिजे दोघांच्या मध्ये. कॅन्डलस्टिक पॅटर्न जी आहे ती बॉटमला बनणार आहे. ओके. गॅप ओपनिंग झालेली पाहिजे. जितके जास्त गॅप ओपनिंग तितका जास्त ट्रेंड अँड म्हणजे स्ट्रॉंग सिग्नल असणार आहे. जसं की इथं बुलिश सिग्नल असणार आहे. इफ मार्केट ॲट रिव्हर्सल पॉइंट सो पॉसिबिलिटी ऑफ द फेक ब्रेकआउट. जर कॅन्डलस्टिक पॅटर्न जर एक रिव्हर्सल पॉइंटला असेल सो एक फेक ब्रेकआउट होऊ शकतो. तर ते कसं बघा. एक मिनिट. सपोज मार्केट असं चालतं आपलं, समजलं. सपोज आता ही जी रेड कॅन्डल ही रेड कॅन्डल आहे आणि ही जो अप मूव आहे हा कोणता आहे? ग्रीन मूव आहे. ओके सर, ग्रीन कॅन्डल आहे. आता इथून जर हे खाली गेलं, पण आपल्याला तर वर मार्केट पाहिजे होतं ना, मग हे खाली का वर गेलं तर तेच सांगतो आता. इथं जर रिव्हर्सल पॉईंट असेल किंवा एक डाऊन ट्रेंड असेल सो त्या ठिकाणी आपल्याला वेट करणं आहे एक कन्फर्मेशन कॅन्डलचा. जर तुम्ही कन्फर्मेशन कॅन्डलचा वेट नाही केलं तर तुम्ही ट्रॅप होऊ शकता. सो जी थर्ड कॅन्डल आहे आपली जी आहे थर्ड कॅन्डल कन्फर्मेशन कॅन्डल, सो तिथं तुम्हाला वेट करणे आफ्टर द क्लोजिंग आपल्याला एंट्री करायची आहे. ओके. तीच तुमची एंट्री कॅन्डल पण असणार आहे. ती क्लोज झाल्यानंतर तुम्ही तिथे एंट्री करू शकता आणि तुम्ही तुमचा जो ट्रेंड आहे कॅरी फॉरवर्ड करू शकता. ओके. नॉट इक्वल साईज म्हणजे असं नाही की ही दोन्ही कॅन्डल इक्वल साईज पाहिजे. सो कमी जास्त साईज असू शकता. आपण थोडं स्टार्टिंगला स्लो घेऊया, नंतर आपण त्याला ब्रीफली फास्ट घेऊया. ओके. चला, समजलं? पुराव. गरमी होती, पंखा बंद आहे आमचा आज. ठीक आहे. थोडं अंडरस्टँड करून घ्या. तर ह्या ठिकाणी असं आहे. तर एकदा आपल्याला मार्केटमध्ये पण बघूया की कशी लुक ॲट कशी दिसते आहे तर. बघा. एक डाउन ट्रेंड ट्रेंड होता. इथं कॅन्डल ओपनिंग झाली. इथून वर न जा इथून स्टार्ट न होता ती डायरेक्ट गॅप ओपनिंग झाली. नंतर आफ्टर द कन्फर्मेशन कॅन्डल तुम्ही इथं एंट्री केली लेवलला आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारचा एक लेवल पकडला आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देतो मी. काय तर ती ही कॅन्डल तुम्हाला जास्तीत जास्त डे टाइम फ्रेमवर, वीकली, मंथली, इयरली, ओके, किंवा मग डायरेक्ट 1 मिनिटवर दिसणार आहे. का बरं तर ते पण सांगतो बघा. 3 मिनिट टाइम फ्रेम, 50 मिनिट, 1 अवर हा जे टाइम फ्रेम असतो हा कसा असतो बघा. याच्यामध्ये नाही का इतकं फास्ट मूव्ह येत नाही. म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला गॅप डाऊन दिसतील. असं तुम्ही बघू शकता. सपोज इथं बघा ओपनिंग झाली, ओपनिंग झाली, ओपनिंग झाली, ओपनिंग झाली. पण जेव्हा तुम्ही डेवर बघता ना, जसं बघा, जेव्हा तुम्ही डे टाइम फ्रेमवर बघता तेव्हा तुम्ही खूप वेळेस बघितलं असेल की सपोज मार्केट बुलिश होतं. थोडंसं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट म्हणा किंवा मी आता तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवलं त्या ठिकाणी म्हणा, तर एक करेक्शन म्हणा, किंवा एक इम्पल्सिव्ह म्हणा, तर त्या हिशोबाने ते वर जातं. नंतर पुन्हा ते गॅप डाऊन जातं ना. सो जास्त तर तुम्हाला एक कुठं दिसणार आहे, डे टाइम फ्रेमवर तुम्हाला कॅन्डलस्टिक दिसणार आहे किंवा हाय लेवल ऑफ टाइम फ्रेमवर तुम्हाला दिसणार आहे, ज्या ठिकाणी गॅप डाऊन जास्त होतात. सो मूव्ह करतो आपण आता बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नवर. तुम्ही बघू शकता दिसायला दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न सेम आहे. फक्त कलर चेंज झालेला आहे आणि जी पोझिशन चेंज झालेली आहे. ओके. एक अप ट्रेंड होता. समजतंय? ओके. क्लिअर? क्लिअर. चिम टबक डमडम. हो रे बाळा, चिम टबक डमडम. एक अप ट्रेंड होता. दिसतंय? इज विजिबल? ओके. एक अप ट्रेंड होता. अप ट्रेंडमध्ये ग्रीन कॅन्डल क्लोज झाली. आता जसं तुम्हाला सांगितलं काय, की ही कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर बघा, इथं अशी अप ट्रेंड होता. इथं ओपनिंग झाली, इथं क्लोजिंग झाली. सेकंड कॅन्डलची स्टार्ट इथून इथं पाहिजे होती किंवा इथून वर पाहिजे होती. पण असं न होता ही कॅन्डल डायरेक्ट इथून इथं उडी मारली. सो इथं काय झालंय, गॅप डाऊन ओपनिंग. समजलं? इथं काय झालंय, गॅप डाऊन ओपनिंग. गॅप डाऊन ओपनिंगच्या नंतर आफ्टर द कन्फर्मेशनचा वेट करणंच आहे तुम्हाला, कारण की बिगिनर व्यक्तींना कधी पण कन्फर्मेशनच्या नंतर एंट्री करावी. एक
विदाउट कन्फर्मेशन तर कोण एंट्री करतं? जे ऑदर सेटअप्स, ऑदर लेवल्स, ऑदर डेटा हा जो खूप कन्फर्मेशन आहे, सो त्या ठिकाणी तो कन्फर्मेशनचा कॅन्डलचा वेट न करता पण तो एंट्री करू शकतो. पण जर आपल्याला फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या भरोश्यावर जर ट्रेड घेणं असेल तर वी वॉन्ट टू वेट फॉर द कन्फर्मेशन्स. ओके. काय तर मेन म्हणजे याच्यात एकदा बघूया बघा. कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहे मारुबुरु बनणार, मारुबुरु सारखे दिसणारे. फर्स्ट कॅन्डल ग्रीन असणार, सेकंड रेड असणार. बेरिश बुलिश नंतर गॅप डाऊन ओपनिंग पाहिजे आपल्याला टॉपला सापडणार है ना. सायकोलॉजी वगैरे काय म्हणते तर आपण बघा की एक मार्केटमध्ये बायर्स होते बायर्स होते आता डे टाइम फ्रेमच्या हिशोबाने सांगतोय बरं का मार्केटमध्ये बायर्स होते बट मार्केट क्लोज झाल्यानंतर 3:30ला क्लोज झाल्यानंतर आता नेक्स्ट डे त्या टायमामध्ये नेक्स्ट डेचं मार्केट ओपन होण्याच्या दरम्यान काय झालं ते आपल्याला माहिती नाही. पण सपोज जर त्या ठिकाणी एक अनवॉन्टेड इव्हेंट आला काही अशा गोष्टी घडल्या ज्या मार्केटसाठी निगेटिव्ह त्या 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 ठिकाणी तुम्हाला एक गॅप ओपनिंग भेटते. ओके. इफ द गॅप मोर सो जसं तुम्हाला सांगितलं जितका गॅप डाऊन असेल तितका तुम्हाला जास्त बेरी सिग्नल भेटेल. मार्केट रिव्हर्सल पॉईंटला असेल सो तेच एक फेक ब्रेकआउट असू शकतो. थर्ड कॅन्डलस्टिकच्या शिवाय तुम्हाला इथे एंट्री करायची नाही म्हणजे कन्फर्मेशन कॅन्डलशिवाय तुम्हाला इथे एंट्री करायची बिलकुल नाही आहे. ऑलवेज वेट फॉर द सॉरी रिक्वायरमेंट इथं असे नाही की दोन्ही कॅन्डल आपल्याला सेम छोट्या मोठ्या असल्या तरी चालतं. इट्स दॅट क्लिअर टू ऑल गाईज? समजतंय सर्वांना? आपण आता याला विचार बघूया एकदा. थोडा सिस्टम स्लो चालते यार माझा आज का. बघा एक अप ट्रेंड होता एक आपली कॅन्डल बनली अप साईडला कॅन्डल बनली नंतर इथून स्टार्ट न होता ते डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग दिली त्यांनी आणि जसं गॅप डाऊन ओपनिंग झाली आफ्टर द कन्फर्मेशन तुम्ही एंट्री करू शकत होता पण इथं आता कोणाचं काम होतं ज्याच्याकडे जास्त एक्सपिरियन्स आहे जितका तुमचा एक्सपिरियन्स आहे तितका तुमचं कन्फर्मेशन वाढेल. ओके. चला तर आपण आता नेक्स्ट कॅन्डल वर शिफ्ट होऊया. ओके. बुलिश इंगल्फिंग मध्ये काय तर बघा आपण काय करू याच्या नोट्स वाचू सोबत सोबत नंतर आपण त्याला क्लिअर करत चालू बघा. एक डाऊन ट्रेंड होता एक रेड कॅन्डल बनली रेड कॅन्डल बनल्याच्या नंतर ही ग्रीन कॅन्डल त्याला इंगल्फ केलं खाऊन घेतलं कव्हर केलं म्हणा त्याच्यानंतर आफ्टर द कन्फर्मेशन तुम्ही तर एंट्री करू शकत होते त्याचा जे स्टॉप लॉस असेल हा डाऊनला असणार याचा स्टॉप लॉस असेल इथं असणार आणि याचा एंट्री पॉईंट हा इथं असणार आफ्टर द ब्रेक अँड क्लिअर कन्फर्मेशन. ओके. बुलिश इंगल्फिंग ही बॉटमला वाढणारी कॅन्डल आहे नंतर हिची पहिली कॅन्डल जी रेड असणार आहे सेकंड कॅन्डल ग्रीन असणार आहे कॉम्प्रोमाइज तुम्ही काय करू शकता की जिथून कॅन्डल क्लोज झाले तिथून जर ही मार्केट जर सेकंड कॅन्डल ती वर गेली तर इतकं कॉम्प्रोमाइज चालू शकतं. थोडंसं खाली जाऊन जर पूर्ण जर याला कव्हर केलं किंवा गिळून घेतलं तरी आपल्याला चालेल. फक्त थोडंसं कॉम्प्रोमाइज काय जर तुम्ही एकदम हाय लेवलला बघशाल तर कधी कॅन्डल ओपन होती आणि त्याच लेवलवरून रिव्हर्स जाते सेकंड कॅन्डल सो त्या ठिकाणी इथं आपण त्याला मान्यता देऊ शकतो अशा प्रकारे. नंतर काय तर फर्स्ट ग्रीन कॅन्डलनी रेड कॅन्डलला इंगल्फ केलं म्हणा किंवा ग्रीन कॅन्डलनी रेड कॅन्डलला कव्हर केलं म्हणा तर काय म्हटलं तरी सेमच आहे. ओके. इफ रेड कॅन्डल इज नॉट अंडर द ग्रीन कॅन्डल जर ही जी रेड कॅन्डल आहे ना ही जर या कॅन्डलच्या मध्ये नसेल तर मग ही आपली बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न नसणार. इफ द कलर चेंज झाला सो मग याचा अर्थच बदलला ना म्हणजे ते डायरेक्ट बेरिश इंगल्फिंग कॅन्डल झाली. समजतंय? स्टॉप लॉस कन्फर्मेशन ते जे सेम आता आपण पर्यंत बघितलेले आहे मागच्या याच्यामध्ये सो ते सेम इथं असणार आहे. बघा एक डाऊन ट्रेंड होता आफ्टर द वेल कन्फर्मेशन ऑफ द कॅन्डल इथं बघू शकता. ग्रीन एक रेड कॅन्डल बनली त्याच्यावर बघा जसं सांगितलं तुम्हाला तिथूनच एक ग्रीन कॅन्डल बनली आफ्टर द कन्फर्मेशन आपण एंट्री केली एक चांगल्या टार्गेटचा आपण एक स्विंग घेतला आता हे डेली टाइम फ्रेम असू शकतं विकली टाइम फ्रेम असू शकतं त्या हिशोबाने. ओके. ही आपली झाली बुलिश इंगल फिक्स कॅन्डलस्टिक पॅटर्न. समजतंय एकदम पोरांनो चकाचक. चालायचं बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कडा चालायचं. चला. सर काल तुमचं लेक्चर करत होतो लाईव्हचं रेकॉर्डिंगवालं तर शेजारचा दादा येऊन म्हटला मराठी इंग्लिश वाचायला येत नाही आणि शेअर मार्केटचे क्लास करतोस काय. ओके. तर मग फिर मैंने उसको अपने 1 महीने का PNL दिखा दिया जो उसका सैलरी का 75% है. उसके बाद उन्होंने मुझे रिस्पेक्ट देना शुरू कर दिया और कल सुबह मिले थे तो
पूछ रहे थे कि स्टॉक में इन्वेस्टमेंट करूं या फिर डायरेक्ट म्यूचुअल फंड में इन्वेस्टमेंट करूं। हा 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 हा। सही है भाई, सही है। बढ़ते रहो, ग्रो करते रहो। किसी को अपना पीएनएल मत दिखाओ ज्यादातर, नजर लग जाती है, मेरे साथ हुआ था। ओके, अपने पॉइंट पे आते हैं। बेरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न, बेरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये काय तर बघूया आपण। एक अप ट्रेंड होता, एक अप, अच्छा, किती प्रॉफिट होता भावात होता एक महिन्याचा? कमेंट कर, चॅट कर पटकन, ओके। बेरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये बघा, एक अप ट्रेंड होता, इथं क्लोजिंग झाली, इथं सॉरी इथं ओपनिंग झाली, इथं क्लोजिंग झाली, सेकंड कॅन्डल जी आहे तिने याला इंगल्फ केलं अप ट्रेंड मध्ये, आणि एक डाऊन ट्रेंड सुरू झाला, इथे एक चांगला लेवल असू शकतो, एक चांगला वाय इंटरेस्ट जनरेट असू शकतो, एक चांगला व्हॅल्यूम असू शकतो, या सर्व गोष्टीत आपल्याला काळजी करायची आहे जर तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्हाला एक ट्रेड घेणं असेल तर ना। हे टायमानुसार तुम्हाला समजेल, आता तुम्ही बिगिनर स्टेज आहे म्हणून तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचा व्हिडिओ बघत असेल असं तर मला वाटतं। टायमानुसार तुम्हाला खूप काही गोष्टी कळेल, आणि आपल्या व्हिडिओ आता आपण युट्यूबवर स्टार्ट केलं तर तुम्हाला तिथं देखील व्हिडिओज भेटतील, ठीक आहे। बेरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न, बेरिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठे बनतो? हा टॉपला बनणारा पॅटर्न आहे, पहिली हे कॅन्डल ग्रीन असणार आहे, सेकंड रेड असणार आहे म्हणजे बुलिश आणि बेरिश। नॉर नॉट नॉर म्हणजे कॉम्प्रोमाइज इथं ऍक्सेप्टेबल करणं, तेच आपण मी तुम्हाला सांगितलं की जर इथून जर चालू इथं जर क्लोज झालं असेल, जर सेकंड कॅन्डल जर इथून जर स्टार्ट झाली तरी हरकत नाही, थोडी वर जाऊन जर पूर्ण इंगल्फ केलं तरी काही हरकत नाही, ओके। फक्त असं नाही की ती अशी तो ओपन होईल आणि नंतर इथून चालली असं मग ती पॅटर्नच बदलला, कारण मग त्याला आपण कम्प्लीट इंगल्फिंग नाही म्हणू शकत, ओके। चला, रेडनी रेड कॅन्डल इंगल्फ टू द ग्रीन कॅन्डल म्हणा, किंवा रेड कॅन्डलनी कव्हर केलं ग्रीन कॅन्डल असं म्हणा, सो काही हरकत नाही। इफ ग्रीन कॅन्डल इज नॉट अंडर, जर ही ग्रीन कॅन्डल जर रेड कॅन्डलच्या मध्ये नसेल तर मग ही आपली बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न नसणार। इफ कलर इज अ चेंज, सो कलर जर चेंज असेल तर मग तेच बोललो तुम्हाला की मग पूर्ण सिस्टम बदललं ना। मी तुम्हाला सांगितलं सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये कसं होतं, सिंगल सिंगल कॅन्डल होता, सो कलर थोडंफार इकडे तिकडे झाला तरी काही प्रॉब्लेम नव्हती, पण इथं जर कलर चेंज झाला तर त्याचं पूर्ण प्रॉपर्टीज चेंज झाली ना, आपण त्या ठिकाणी आपण त्याला त्या प्रकारे इफेक्टिव्हली वापरू शकत नाही। व्हॅल्यूमचा यूज करावा लागेल तुम्हाला, व्हॅल्यूम ऑल्सो चेक इज इन्क्रीज ऑर नॉट, म्हणजे व्हॅल्यूमचं तुम्हाला चेक करावं लागेल, तुम्ही जे व्हॅल्यूमचे डेटा सेट करता तर तुम्ही ते बघू शकता, किंवा तुम्ही एनएससीच्या वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही हे करत असेल ऑप्शन ट्रेडिंग, तर तुम्ही एनएससीच्या वेबसाईटवर जाऊन तिथून पण व्हॅल्यूम चेक करू शकता, 3 ते 4 मिनिटात ते अपडेट होत असतं। समजलं? क्लिअर एकदम चकाचक। चला, जायचं आपण चार्ट बघूया। बघा, एक अप साइडला ट्रेंड होता, एक अप साइडला ट्रेड होता, नंतर आपली ग्रीन कॅन्डल बनली, या कॅन्डलने याला बघा इथूनच स्टार्ट केलंय तर त्याला कम्प्लीट इंगल्फ केलं, इथे एक चांगला रजिस्टन्स असेल म्हणूनच इथून स्टार्ट झाली, किंवा नॉर्मली असं कधी होत नाही, चांगला इथंच रजिस्टन्स असला त्याच्यामुळेच हे असं घडलं आहे ना। नंतर आफ्टर ही कॅन्डल क्लोज आणि चांगला ब्रेकआउट नंतर आपण इथे आपली एंट्री केली, आपला स्टॉप लॉस इथं राहील। जर तुम्ही इम्पल्सिव्ह मूव ट्रेडर असेल, जसं आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये बोललो होतो, तर तुम्ही इम्पल्स मूवमध्ये किंवा पुलबॅकवर एंट्री करत असेल तर तुमची एंट्री इथं होईल, तुमचा स्टॉप लॉस इथं राहील, म्हणजे तुमचा हा जो रेंजचा स्टॉप लॉस आहे, हा जो पॉईंट्स तुमची मायनस होईल, तुम्हाला फक्त इतका स्टॉप लॉस देणे, नंतर तुमची इथं एंट्री आणि तुम्ही इतका सारा मूव हा कॅप्चर करू शकता। जसं आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पण खूप म्हणजे पूर्ण कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आपण ती चर्चा केली बरं का, सिंगल मधल्या। तर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला तुम्हाला अजून इफेक्टिव्हली कळेल की मी तिथं काय बोललो होतो। हा, तर बुलिश हरामी, हे बघा तेच एक्झाम्पल बरं का, बेरिश हरामी। चला बोला, ही हरामी कोणतं आहे बघा, आपला मराठी हिंदीवाला हरामी आहे का कोणता हरामी बरं काय? हा, तुम्ही जे म्हणता पोरांना हरामी, हे ते हरामी का दुसरं हरामी? सांगा, सांगा। कॅमेरा बंद करून कुठं बसले? बोला, फटाफटा बोला। सर वर लिहिला आहे। हा. अरे मग मी तेच तर बघत होतो ना, किती पोरांचं लक्ष आहे, किती पोरं झोपले, अजून तर पोरांना समजलंच नाही मी काय विचारलं तर। तर थोडं लक्ष द्या आपण काय बोलतोय, कारण की डबल तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज राहणार नाही, एकदा तुम्ही शिकले तर फक्त तुम्हाला पीपीटी वाचणे, आपला पीडीएफ वाचणे, बाकी तुम्हाला काही टेन्शन नाही, ओके। रिव्हिजन जर जे आता पोरं आले नाही त्यांना मी मेसेज टाकतो, आपल्या युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल, ओके। हरामी काय तर बघा, जापनीज मध्ये हरामीला, ओके, जापानमध्ये हरामीला म्हणतात प्रेग्नेंट लेडी आहे ना, प्रेग्नेंट लेडी म्हणतात जापनीज मध्ये, आपल्याकडे काहीतरी दुसरंच म्हणतात। अच्छा, जाऊ द्या, सोडा त्या गोष्टी।
बघा एक छान असा डाऊन ट्रेंड होता इथं. डाऊन ट्रेंड होता. एक रेड कॅन्डल बनली, खूप ब्युटिफुल रेड कॅन्डल बनली. आता ही बघा, इथं ही कॅन्डल इथून ओपन न होता त्याने इथं गॅप अप दिली बघा. गॅप ओपनिंग दिली ना. इथं गॅप ओपनिंग दिली, इथं ओपनिंग झाली, इथं क्लोज झाली. म्हणजे काय झालं इथं माहिती आहे का? बायर्स ऍक्टिव्हेट झाले. इन्स्टेड ऑफ द बायर्स ऍक्टिव्हेट झाले. याची सायकोलॉजी बघा काय. ॲट द फर्स्ट कॅन्डल सेलर ट्राय टू द ड्रॉप द प्राइस. पहिले जे सेलर्स होते ते आले, त्यांनी प्राइस ड्रॉप करायचा प्रयत्न केला. बट द बायर्स इज द हेवी टू द सेलर्स. जे बायर्स होते हे हेवी पडले, त्यांच्यावर जास्त स्ट्रॉंग पडले बायर्स. त्याच्यानंतर काय झालं, हा जो लिटल गॅप डाऊन गॅप अप भेटला आपल्याला, त्याच्यानंतर एक चांगला जो आहे आफ्टर द कन्फर्मेशन आपला एक चांगला मूव भेटला. सेकंड कॅन्डल तुम्हाला जास्त तर मोठ्या टाइम फ्रेमवरच भेटेल. म्हणजे जवळजवळ जे सेकंड कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे ना, तुम्हाला नाही का जास्त पुढे इफेक्टिव्ह राहिला माहिती आहे का? डे टाइम फ्रेमवर म्हणा किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त इफेक्टिव्ह राहील. तुम्ही जो ऑप्शन म्हणजे जे इंट्राडे करत असेल लोअर टाइम फ्रेमवर तिथं पण राहील, पण मग त्याच्यात तुम्हाला खूप एक्स्ट्रा अजून कन्फर्मेशनची गरज पडेल किंवा मग ते तुमच्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला डिपेंड करेल. तेच फर्स्ट आपली जी कॅन्डलची पॅटर्न कुठं बनते, बॉटमला बनती. पहिली रेड असणार, नंतर ती लार्ज असणार, सेकंड कॅन्डल ही ग्रीन असणार. कलर मॅटर करत नाही याच्यामध्ये. तेच कलर मॅटर करत नाही, है ना? कलर मॅटर करत नाही. सॉरी कलर मॅटर करतं बरं का याच्यामध्ये. कलर जर चेंज झाला ना, तर मग इथं ही पूर्ण जी सिस्टम आहे ते जे प्रॉपर्टी चेंज होते. फर्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न जी फर्स्ट जी कॅन्डल ती मदर आहे, सेकंड ही बेबी, ही जी मदर्स आहे मोठी, आणि ही वाली बेबी तिची बरं का, कारण नंतर ती ओपनिंग झाल्याच्या नंतर. आणि नंतर ही पोट फाडून त्या मदरचं असे वर चालले जाते आणि आपल्याला चांगला मोमेंटम भेटतो याच्यामध्ये. ॲट फर्स्ट कॅन्डल सेलर, ॲट फर्स्ट कॅन्डल ते आपण बघितलं सायकोलॉजी. रेड कॅन्डल क्लोज टू द ग्रीन कॅन्डल गॅप ओपनिंग पाहिजे, क्लोज झाल्याच्या नंतर इथे ओपनिंग पाहिजे, आपण ते बोललो. आपण फक्त एक नंतर एक ब्रीफ मध्ये सर्व गोष्टी बघतो, म्हणजे कसं एक डबल अजून रिव्हिजन होतं आपण काय बोललो त्याच्यावर, है ना? चला चार्ट मध्ये बघूया बघा. एक डाऊन ट्रेंड होता, जसं की मी बोललो एक डाऊन ट्रेंड होता. डाऊन मध्ये एक ब्युटिफुल कॅन्डल बनली, गॅप ओपनिंग झाली, एक चांगल्या प्रकारे द ग्रीन कॅन्डल बनली आफ्टर द ब्रेकआउट. ब्रेकआउट कन्फर्मेशन कॅन्डल क्लोजिंग म्हणल्यानंतर तुम्ही ते एंट्री केली. इथं इम्पल्सिव्ह मूव्ह तुमची एंट्री झाली. पुल बॅक मूव्ह तुमची एंट्री झाली. एक चांगलासा तुम्ही ट्रेड पकडला. इथं ज्यांनी होल्ड केलं तिथं त्यांनी एंट्री केली किंवा इथे एक आपला ते काय झालं पार्टिसिपेशन डिस्ट्रीब्युशन एक असतं ॲक्सेलरेशन वगैरे. सो त्या ठिकाणी एक चांगला एक सेटअप बनला. इथं आफ्टर द ब्रेकआउट तुम्ही घेऊ शकत होते. पण ती पुढची गोष्ट आली, आपण ते नंतर बघूया काय. ओके, चला पुढं बघूया आपण. बेरिश सिरामिक कॅन्डलस्टिक पॅटर्न काय, फक्त कलर चेंज झाला, प्रॉपर्टी चेंज झाली बघा काय तर बघा. एक अप ट्रेंड होता, एक ब्युटिफुल कॅन्डल बनली चांगली सी. नंतर इथं इथून ओपन न होता ती इथं गॅप डाऊन ओपन दिली त्यांनी. नंतर आफ्टर द आपलं चांगलं कन्फर्मेशनच्या नंतर कन्फर्मेशन नंतर क्लोजिंगच्या नंतर आपण एक ट्रेड घेतला चांगला आणि एक चांगल्या प्रकारे आपला प्रॉफिट भेटला. ओके, तुमच्या प्रॅक्टिस तुम्हाला समजेल काय गोष्टी आहेत तर. टॉपला बनणार कॅन्डल आहे फर्स्ट ग्रीन असणार, लार्ज असणार, रेड कॅन्डल असणार. जी कलर मॅटर करण याच्यामध्ये, कारण की कलर जर चेंज झाला तर मग पुन्हा प्रॉपर्टी चेंज झाली. तेच बोललो तुम्हाला, फर्स्ट सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये हे नव्हतं, है ना? सायकोलॉजी काय म्हणते ते बघा. पहिले जे होते बायर स्ट्रॉंग्स होते, खूप प्राइसला वाढवत होते, पण सेलर्स आले, सेलर्सचे बायर्सवर हेवी झाले, म्हणजे हा जास्त अमाऊंट मध्ये आले. नंतर जे आपले जे सेलर्स आहे त्यांनी काय केलं, पूर्ण जी प्राइस आहे डाऊन करून टाकली. तेच ग्रीन कॅन्डल क्लोज झाल्या झाल्याच आपल्याला एक गॅप डाऊन ओपनिंग होऊन भेटली पाहिजे, ते तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट कॅन्डल मदर असणार, सेकंड कॅन्डल बेबी असणार, त्याच त्याच गोष्टी आहे. थोडंसं क्रिव्हिजन, थोडीशी प्रॅक्टिस आणि तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट एकदम घुसून जाईल. तेच आपण बघितलं गॅप, चांगले ब्युटिफुल कॅन्डल, एक चांगला गॅप ब्रेक, काय गॅप डाऊन ओपनिंग आफ्टर कन्फर्मेशन, एक चांगला ट्रेंड. ओके, पिअर्सिंग लाईन्स आता काय, फक्त 2-3 कॅन्डल्स राहिल्या, बराचसा टाइम आहे आपल्याकडे अजून, पण थोडं स्लो करूया आपण आता किंवा थोडंसं फास्ट करूया. ओके, समजतं एकदम क्लिअर क्लिअर चकाचक पोराव. चिम टपाक डमडम हाव, चिम टपाक डमडम भावा. सर टेलिग्रामवर कशाला ग्रुप बनवला? टेलिग्राम ग्रुप याच्यासाठी बनवला की नवा व्यक्ती आले, जॉईन झाल्याच्या नंतर मला पुन्हा सर्व गोष्टी त्याला वेगळ्या सेपरेट पाठवावं लागत होत्या.
आणि त्याच्यामुळं बराचसा टाइम जायचा आणि बरंच कन्फ्युजन व्हायचं कोणाचं याला कोणाचं त्याला जायचं कधी तर जातं नव्हतं फेल व्हायचं सो मला एक चांगला वाटला टेलिग्राम मी कधी वापरला नाही पाहिजे आता मी काल परवा वापरलं सो मला हे खूप बेनिफिशियल वाटलं त्याच्यामुळे एक नवं अकाउंट बनवलं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आता त्याच्यामध्ये मी काय करू शकतो बघा एक ऑलरेडी आपले जे मेसेज आहेत ते लोकांना नव्या स्टुडंटला देऊ शकता आपण बनवलेले ओल्ड पोल्स आपण टाकलेले ओल्ड पोस्ट आपण टाकलेले पिन केलेले चांगले चांगले लिंक्स ते सर्व पीडीएफ लिंक्स तुम्हाला डबल डबल टाकायची गरज राहते फक्त मी पिन करून दिलं सो तुम्हाला डायरेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकता सो त्या गोष्टी एक खूप चांगलं वाटलं टेलिग्रामचं आणि खूप काही गोष्टी ऍडव्हान्स पण आहे त्याच्यामध्ये कम्पेअर टू द व्हॉट्सअप सो तुम्हाला बेनिफिट वाटलं सो आपण त्याच्यामध्ये शिफ्ट झालं नवे युट्यूबचे लोक आता डायरेक्ट आपल्याला टेलिग्रामलाच जॉईन होणार ओके चला तर काय आपण बघतोय पिअर्सिंग लाईन्स बघतोय अच्छा थांबा पिअर्सिंग लाईन्स बघतोय याच्यामध्ये काय होता एक डाऊन ट्रेंड होता एक ब्युटिफुल डाऊन ट्रेंड होता एक चांगल्या रेड कॅन्डल क्लोज झाल्यानंतर बघा ग्रीन कॅन्डल बनली ती मस्त इथं ओपनिंग झाली खाली गेली खालून गेल्याच्या नंतर तिने ह्या रेड कॅन्डलचा 50% काय केलं क्लोजिंग दिली वर जाऊन क्लोजिंग दिली आणि क्लोजिंग दिल्याच्या नंतर इथं जी आपली थर्ड कॅन्डल असेल कन्फर्मेशनची कॅन्डल त्याच्यानंतर एक तुम्ही चांगला ट्रेड घेऊ शकता इथं डाऊनला त्याचं एस एल असेल इथं त्याची एंट्री असेल ठीक आहे पिअर्सिंग लाईन कॅन्डलला बॉटमला बनणारा प्रकार आहे की फर्स्ट कॅन्डल रेड असणार नंतर ग्रीन असणार इफ कलर चेंज झाला तर पिअर्सिंग लाईन ती नसणारच प्रॉपर्टी चेंज झालं यूज चेंज झाला ओके दिस पॅटर्न आर द मेड वेन ट्रेंड डाऊन ट्रेंडला म्हणणारा पॅटर्न आहे डाऊन ट्रेंडला सेलर्स कंटिन्यू होते नंतर बायर्स आले ऍक्टिव्ह झाले डायरेक्ट 50% डायरेक्ट त्यांनी जी सेलर्स होते त्यांना खाऊन टाकलं त्यांच्यावर हेवी पडले स्ट्रॉंग पडले आणि नंतर एक चांगली आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसली तरी बुलिश कॅन्डलस्टिक बेरिश कॅन्डलवर आपल्याला बुलिश कॅन्डल दिसली हे हवी होताना ओके म्हणजे स्ट्रॉंग होताना दिसली ग्रीन कॅन्डल जे आहे ते 55% कव्हर करून टाकलं आपल्या रेड कॅन्डलला आणि रिमेंबर काय करणे तुम्हाला की ग्रीन कॅन्डलची जी व्हॅल्यूम आहे म्हणजे जेव्हा सपोज मार्केटमध्ये ही कॅन्डल बनणार आहे एक डाऊन ट्रेंड आला ओके एक आपलं ही जी पिअर्सिंग बनली आणि जेव्हा ही कंटिन्यू होत असेल तुम्ही जेव्हा ट्रेड करत असेल ना तर तुम्हाला जे इंडिकेटर्समध्ये खाली व्हॅल्यूम दिसते ना तर तुम्हाला त्या व्हॅल्यूम बघणे की पहिले जे व्हॅल्यूम्स दे सो त्याला तोडून व्हॅल्यूम बनलेला आहे का कारण की बरंचसं तुम्ही ट्राय करू शकता आणि असा एक इम्पल्स मूव आणि हा असा डाऊनला जाऊ शकतो सो तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅप होणे म्हणून तुम्हाला इथं बघणे व्हॅल्यूम पण मॅटर करतो ते खाली काही शो नसतो काढा नसतो फोटो काढा इंस्टाग्रामवर टाकायला त्याचा यूज असतो यूज करत चाल चला तर एकदा चार्ट मध्ये बघून घेऊया याला आपण थोडं गरमी होते थोडस मॅनेज करून घ्या आता ओके एक डाऊन ट्रेन होता ब्युटिफुल डाऊन ट्रेन होता पिअर्सिंग लाईन बनली कुठे गेला बाबा पिअर्सिंग लाईन बनली त्याने 50% कव्हर केलं आफ्टर द कन्फर्मेशन तुम्ही जर आता बघू शकता इथं काय तर मला सांगायचं झालं तर बघा तुम्ही म्हणशा इथं कॅन्डलचं काय तर बघा एक चांगल्या प्रकारे इथं जर एक चांगला सपोर्ट असेल बघा जसं तिथे सांगितलेलं आहे है ना मी तुम्हाला तेच सांगतो की फक्त आंधी धुंदी कॅन्डलस्टिक पॅटर्नवर ट्रेड नाही करायचा त्याच्यात जर एक काही जर लेवल असेल किंवा काहीतरी एनएससी बीएससीचं जर व्हॉल्यूम बघत असेल ओवाय एंट्रीज बघत असेल सो त्या हिशोबाने तिथे जर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली ना तर ती इतकी इफेक्टिव्ह असू शकते ना की तुम्ही प्रॉफिटेबल बनणार म्हणजे बनणार फक्त तुम्हाला पेशन्स ग्रीड आणि याला कंट्रोल करून चालणार बाकी एकदम डायरेक्ट खतरनाक सिस्टम कॅन्डलस्टिक पॅटर्नचा बरं का बघू शकता चांगल्या लेवलला मार्केट आलं चांगली कॅन्डल बनली आणि एक सर मार्केट वर चाललं गेलं इम्पल्सिव्ह मस्त मार्केट चाललं गेलं वर बरं का तर नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला समजत आहे चांगलं तुमचं धाड कमेंट करू राहिले तुम्ही थोडंसं कमेंट थांबवा इकडे लक्ष द्या मी काय सांगतो इथं नंतर आपण इंस्टाग्रामवर या युट्यूबवर या कुठे तिथं कमेंटच टाका तुम्ही बाकी काय कामं नाही मग ओके हे बघा एकदा समजून घ्या बघा डार्क क्लाउड त्याचाच अपोजिट आहे बघा एक अप ट्रेंड होता ग्रीन कॅन्डल बनली नंतर एक आपली रेड कॅन्डल बनली ती वर गेली तीन 50% कव्हर केलं आपल्या ग्रीन कॅन्डलला चांगली क्लोजिंग दिलेली आहे 55% मध्ये आफ्टर द काय कन्फर्मेशनच्या नंतर एक चांगला तुम्ही एक डाऊन ट्रेंड मध्ये मूव्ह होऊ शकता हे मी तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर सांगतो बरं का मोठ्या टाइम फ्रेमवर ट्रेडिंग करायचा फायदा काय तो माहिती का की टाइम लागतो म्हणजे 24 घंटे तुम्हाला थांबणे त्या क्लोजिंगसाठी आणि की जे तुम्हाला ट्रेड करणे आफ्टर कन्फर्मेशन पण मग इफेक्टिव्ह असतं इफेक्टेबल असतं ते कारण की तिथं नाही का
व्हॅल्यू मे कन्फर्म असतं जास्त तर तिथं, कारण की लोअर टाइम फ्रेमला कसं आहे, कोणी पैसे टाकले, मोठे लोक ऑपरेटर म्हणा, पैसे टाकले, कॅन्डल्स वाढवल्या, तुम्ही एंट्री केली, नंतर स्पाइक पडला, एसिलेट झाला, डबल खाली गेलं, नाही गेलं. सो मोठ्या टाइम फ्रेमवर करायचा जास्त प्रयत्न करायचा. छोट्यावर करत असेल तर थोडंसं एक्स्ट्रा कन्फर्मेशनचा वेट करायचा. डार्क क्लाउड कव्हर मध्ये काय टॉपला बनणार कॅन्डल आहे, फर्स्ट कॅन्डल बनणार ग्रीन, नंतर रेड कलर चेंज, नंतर प्रॉपर्टी चेंज, म्हणजे आपला आपला पॅटर्न्स नसता. तेच काय एक अप ट्रेंड होता, अप ट्रेंड होताना तरी काय बायर्स होते, सेलर्स त्याच्यावर हावी झाले. नंतर 55% कव्हर करून टाकलं सेलर्सने डायरेक्ट बायर्सला, आणि चांगली कॅन्डल बनली इथं. काय इथं 55% क्लोज केलं कॅन्डलनी, ग्रीन कॅन्डलला क्लोज केलं 55%. नंतर तुम्हाला व्हॅल्यूम बघणे, तुम्हाला तेच सांगतो, एक डाऊन साईडला व्हॅल्यूम बघणे बघा कसं. सपोज एक मिनटं डिलीट केलं की तुमची लाईन आहे अशी अशी, असं असं व्हॅल्यूम बनत होती समजा बरं का, असे व्हॅल्यूम बनत होते. आणि जेव्हा ही कॅन्डल बनन है ना, ही कॅन्डल बनन जेव्हा एक चांगली रेड कॅन्डल अशी बनली पाहिजे, हे सर्व तोडून असे, हे जे नॉर्मल लेवलचं नाही, तोडून चांगली रेड कॅन्डल बनली पाहिजे, आणि तुम्ही तिथे तुम्ही आफ्टर द कन्फर्मेशन तुम्ही डायरेक्ट एंट्री करू शकता. चला, चला पुढे चला. एकदा आपण बघूया बघा, अप ट्रेंड होता, एक केअरसिंगला आहे आपला, डार्क क्लाउड कव्हर बनला, नंतर आफ्टर कन्फर्मेशन तुम्ही चांगला कव्हर त्यांनी चांगला प्रॉफिट बनवला, जनरेट केला. चला शेवटच्या दोन राहिल्या आता. ट्युझर बॉट ट्युझर बॉटम मीन्स काय तर बघा, याचं लोअर जे आहे ते ऑलवेज जे आहे सेम असणार. याच्यामध्ये बघा गंमत कशी बघा, याचे जर लेवल लोअर असेल ना, ते ऑलवेज इक्वल आणि सेम असणार. ऑलवेज काय ते लो ऑलवेज वॉन्ट सेम असणार बरं का. याचं पॅटर्न कोणने बनवलं ते पण सांगतो बघा बरं का. ट्युझर बॉटम आर मेड ॲट बॉटम बरं का. बॉटमला बनणार आहे 12 जे डिफरंट कॅन्डल्स आहे, 12 वेगवेगळे डिफरंट काइंड्स मध्ये बनणारा हा पॅटर्न आहे. पण आपल्याला मेन काय बघणं आहे की कंडिशन्स काय आपल्याला ही कॅन्डल फाइंड करण्यासाठी. तिचा लो जो आहे ऑलवेज सेम पाहिजे, आणि इट्स मे बी बॉडी और शॅडो. मग ती बॉडी समजा आता कॅन्डल आहे, एक तर त्याची बॉडी सेम असू शकते दोघांची, किंवा जी बॉडी सॉरी जसं बॉडी जसं इक्वली लोला, तसं इथं हे जे जसं लो आहे, लोअर साईड ते पण सेम असलं तरी चालेल, त्याला पण आपण ट्युझर बॉटम मध्ये आपण कन्सिडर करणार. कलर नॉट मॅटर, बट ट्राय टू द चेक द फर्स्ट रेड अँड देन ग्रीन. इथं कलर मॅटर का बरं करत नाही, तर ते सांगतो बघा मी तुम्हाला एकदा. दिसतंय ओके. सपोज की हा आपला लोअर आहे, मार्केट असं वरून येताना असं बनलं इथं, आणि असं वर येताना आता हे लो बरं का, त्याचा लो, नंतर इथं त्यांनी क्लोजिंग दिली, आणि ही कॅन्डल बनली ग्रीन. ऍक्च्युअली ती बनायला काय पाहिजे होती रेड, पण ती बनली ग्रीन. हा, नंतर इथून पुन्हा मार्केट खाली गेलं, इथं लो बनवला, आणि मार्केट असं वर गेलं, आणि ही आता वर जाताना इथे क्लोज टाइम फ्रेम संपला, आणि त्याच त्यांनी बनवली रेड. कलर चेंज झाला, पण याचा लो आहे हा सेम होता. आणि नेक्स्ट जी कॅन्डल आहे कन्फर्मेशन, ती इथं बनली, आणि त्यांनी हे जे याचं वरचं जे आहे हे ब्रेकआउट करून क्लोजिंग दिली, आणि नंतर हा वर गेला. तरी पण आपण याला ट्युझर बॉटम मध्ये आपण याला कन्सिडर करणार आहोत. ओके. नियर टू द पॅटर्न लाईक मारुभूज सारखं दिसणार आहे. नेक्स्ट कॅन्डलचं व्हॅल्यूम तुम्हाला चेक करणं आहे. जी कॅन्डलवर तुम्ही ट्रेड घेणार त्याचं व्हॅल्यूम चेक करणं फार गरजेचं आहे. इफ लो अँड हाय सेम, सो इट्स नॉट टू द टॉप, इट्स अ मारुभूज. जर त्याचं लो पण सेम आहे, आणि सगळं समजा हे पण दोन्ही साईडला जर सेम आहे त्याचं, तर मी आपले डायरेक्ट मारुभूज कॅन्डल आहे, वरून मार्केट आलं, डॉमिनेट झालं, डायरेक्ट वर चाललं गेलं. सिम्पल मारुभूज कॅन्डलचा पॅटर्न झाला. चला, शेवटचे कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या आधी आपण याला बघून घेऊया कशावर, याच्यावर. अप ट्रेंड होता, जसं बघ सांगितलं तुम्हाला वेगवेगळे प्रकार असू शकता. अप ट्रेंड सर डाऊन ट्रेंड होता, सेम लो होता इथं बघा, ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल बनली, नंतर लो पासून ग्रीन कॅन्डल बनली, आणि आफ्टर द कन्फर्मेशन अँड ब्रेकआउट एक चांगला प्रॉफिट बनवला. ओके ओके, कुठे जायचं होतं आपल्याला, हां, बॉटम टॉप अँड रेजिस्टन्स. ट्युझर टॉप मध्ये बघा, याच्यामध्ये काय हाय जे आहे वर एक चांगलं रजिस्टन्स असेल, वर एक चांगल्या प्रकारचं रजिस्टन्स असेल, चांगलं एक रजिस्टन्सचा झोन असेल है ना, रजिस्टन्सचा झोन असेल, ज्या ठिकाणी बनणारे कॅन्डल आहे. एक अप ट्रेंड होता, इन्स्ट कॅन्डल बनली, नंतर तिथूनच ही ग्रीन आपली रेड कॅन्डल बनली, तिथूनच लगेच
इज ब्रेकआउट आणि कॅन्डलनी क्लोज दिल्याच्या नंतर कन्फर्मेशन आणि नंतर आपली एंट्री. काय तर बघा टॉपला बनर कॅन्डल आहे 12 प्रकारे सेम कलर मॅटर करत नाही त्याच गोष्टी तुम्हाला सांगितलं. पण आपल्याला काय करणं आहे कलर बघूनच, कारण आपण बिगिनर आहे आपल्याला जास्त एक्सपिरियन्स नसल्यामुळे आपण कलर बघूनच चालणार आहोत त्याच्यामध्ये बरं का. हाय जे आहे ऑलवेज सेम असणारे बॉडी और शॅडो काही पण असलं तरी चालेल. नियर टू द लुक लाईक मारुमुजू ते सांगितलं तुम्हाला व्हॅल्यूम बघून चालणे तुम्हाला ज्या कॅनल तुम्ही ट्रेड करणार आहे. जसं लो जो आहे त्याचा हाय जो आहे हा जर सेम नसणार मग तेच तुम्हाला सांगितलं जर तो सेम असेल तसं अशा प्रकारे तर मग काय मार्केट वर चाललं होतं इथूनच रिव्हर्सल झालं मारुबुजू मग हा मारुबुजूमध्ये कन्वर्ट झाला सो त्याच गोष्टी आहेत. चालेल सर्व गोष्टी समजल्या तुम्हाला. नेक्स्ट काय आहे नाही आता इथं आपल्याकडं आपण एकदा हे बघून घ्या की मी तुम्हाला काय सांगितलं. बघा रेजिस्टन्स झोन होता मार्केटवर चाललं होतं ट्यूजर टॉप बनला आणि इथून स्टॉप रिव्हर्स झालं त्याच गोष्टी मार्केटवर चाललं होतं इथं वरचं सॉरी एक साईड असेल किंवा काही असू शकतं रेंज बाउंड असेल इथून मार्केट इथं वर गेलं एक तर आपल्याला एक चांगलं काय भेटलं बघा चांगला ट्यूजर टॉप भेटला आणि डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला एक ट्रेड भेटला. तर चला एकदा आता तुमची ऍक्टिव्हिटी बघूया किती तुमचं लक्ष आहे आपल्याकडं. तर मला सांगा की मी ह्या ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे कोणत्या बुलिश सिंगल्फिंग बेरिश सिंगल्फिंग ही तर नाही पिअर्सिंग लाईन म्हणा आणि डार्क क्लाउड ट्यूजर टॉप्स आणि ट्यूजर बॉटम ह्या ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे मी कुठं वापरतो आणि माझ्या कोणत्या सेटअपमध्ये तुम्हाला या जास्त कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसते ज्या ठिकाणी मी ट्रेड घेतो. चलो बता जल्दी जल्दी लास्ट क्वेश्चन आणि आपण आपलं सेशन ऑफ करणार. अरे हो ना झाला की तो चिमटपाक डमडम किती बोमलशील आता. हम्म ओके नोट्स भेटून जातील तुम्हाला पीडीएफ ला आन्सर द्या पहिले माझ्या ह्याच्यावर पीडीएफ भेटून जाईल तुम्हाला ग्रुपवर येतील टेलिग्रामवर पण पिन होऊन जाईल आता मला पहिले आन्सर द्या माझ्या क्वेश्चन्सचा. हो हो डेली टाइम फ्रेमवर केलं तर काही हरकत नाही. हम्म, सांगा मी कुठे यूज करतो तर सांगता की आजच्या दिवस. ओके एकदम बराबर सांगितलं एकाच पोरानं सांगितलं म्हणजे बाकीचे कुठे झोपले वाटतं अजून आहे ना. तुमच्याकडे सगळ्याचं लेक्चर ठेवून फायदा नाही तुम्हाला नाही का रात्रीचं लेक्चर सुरू करावं लागेल असं वाटतं मला. तर बघा मी ही कॅनस्टिक पॅटर्न कुठे यूज करतो जिथं माझं EMA सेटअप वर्क करत नाही त्या ठिकाणी मी माझं बीबी बँड बीबी SMA20 यूज करतो. सो त्याच्या जे रेस्ट्री हे असतं रिट्रेसमेंट लोअर बँडचा आणि अप्पर बँडचा जो रिट्रेसमेंट असतो ना त्या ठिकाणी मी यूज करतो याला. तर आपण त्याला ब्रीफ मध्ये एकदा बघायचं का तुम्हाला कसं तर व्हाईट पेज एकदम पुढं असेल आपल्यासाठी हे बघूया आपण बघा. आपला हे झाली एस एकदा आपण एक लाईन ड्रॉ केली SMA20. ओके ही झाली आपली अप्पर बँड ही झाली आपली लोअर बँड. लक्ष द्या बरं अजून आपल्याकडे 4 मिनिटं आहे हे मार्केट समजा खाली येत होतं. आता मी ट्यूजर बॉटम एकदम बोलते बरं का पहिले एक फक्त ब्रीफ मध्ये नंतर आपला मार्केट डाऊन तितकं वर जात नाही बरं काय सॉरी चुकलं माझ्याकडून. समजा मार्केट असं होतं इथून समजा असं आलं आणि इथे समजा आपले काय बनली युजर बॉटम ही होती आपली रेडवाली आणि त्याच लगेच तिचं पकडून जर एक अशी कॅन्डल बनली ग्रीन जिनीला कव्हर केलं. आता हे थोडं डिस्टन्स थोडं मॅनेज करून चाला नंतर इथे एक चांगला रिट्रेसमेंट मिळेल आपल्याला आणि या रिट्रेसमेंटच्या ब्रेकआउटला आपण अशी एंट्री केली डायरेक्ट इथपर्यंत आपला टार्गेट असणार. सेम फॉर इथं आता आपल्याला अशी कॅन्डल बघणार इथं 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 ह्या जे कॅन्डल्सटिक आहे ना इथं कोणते कोणते असू शकतं सांगू का बुलिश इंगल्फिंग बेरिश इंगल्फिंग पेअर्सिंग लाईन डार्क क्लाउड हा डार्क क्लाउड आय थिंक हा नंतर आपलं ट्यूझर टॉप ट्यूझर बॉटम त्या ज्या कॅन्डल्स पॅटर्न्स आहे ना त्या अशा ठिकाणी मी यूज करतो आणि खूप चांगले इफेक्टिव्ह काम करतात. लॉंग टाइम फ्रेम म्हणा शॉर्ट टाइम फ्रेम म्हणा दोन ठिकाणी खूप चांगला असा इन्कम एक सेकंडरी इन्कम खूप चांगला असं बनवू देऊ शकतो. जास्त तर मार्केट बघायची पण गरज पडत नाही मला फक्त मी कधी मधी म्हणजे असं कधी मध्ये असं बघतो आणि
जस्ट काहीतरी कंडिशन सांगतो बरं का. मार्केटला बघतो अशा कॅन्डल्सटिक दिसला, एंट्री लावतो, स्टॉप लॉस लावतो आणि बन आणि शिल्लक आहे. लगेच मला दुसरं काम एडिटिंग वगैरे झालं, थोडं अजून दुसरे काम असतं, थोडं एज्युकेशन चालू असतं त्या ठिकाणी आपण बिझी आपल्या कामामध्ये. चालेल, तर आपला असं आजचं सेशन झालेलं आहे. जवळ-जवळ म्हणता-म्हणता 40 मिनिट्स गेलेच आहे ते. खूप चांगला रिस्पॉन्स दिला. बरेचसे विद्यार्थी आलेले आहे. असं उद्याच्या याला पण या. थोडं लवकरच चला. आता बरेच पोरं 2-3 कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या नंतर आले. तर पोरांनो काय करा, ज्यांना आता मध्ये कळालं नाही काय झालं, तर त्यांनी काय करा YouTubeची लिंक घेऊन जाईन थोड्या वेळाने अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ आणि नंतर तिथून जॉइनिंग तिथून पुढचा व्हिडिओ मागचा पुढचा व्हिडिओ पाहून घ्या, पूर्ण बघून घ्या. पुढची रिव्हिजन होऊन जाईल आणि PDF तुम्हाला भेटून जाईल. चला, बाय. टेक केअर आणि भेटूया आपण आता डबल ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की 5 मिनिटच्या 3 कॅन्डलमध्ये आपला जेव्हा हे दिसतो मॉर्निंग स्टार, तर तो मॉर्निंग स्टार 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये हॅमर कसा काय बनतो किंवा हँगिंग मॅन कसा बनतो, तर आपण ते बघणार आहोत. तर चला भेटूया उद्या आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. ओके.